द्रव्याचे संघटन हा धडा तुमचं किती लक्षात आहे मला माहिती नाही, पण डोंट वरी, आपण आता आपली पीपीटी ऑन करू म्हणजे आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळतील. ठीक आहे. द्रव्य म्हणजे काय, द्रव्याचे संघटन म्हणजे काय, असा एक एक मुद्दा आपण ह्याच्यामधनं बघत जातो. द्रव्य म्हणजे आपल्या आजूबाजूला असलेले पदार्थ म्हणजेच मॅटर. म्हणजे हे द्रव्य म्हणजे काय असतं, ज्याला स्वतःचा एक काहीतरी वस्तुमान आहे, स्वतःचा काहीतरी आकार आहे, अशा वस्तूला आपण म्हणतो द्रव्य. बरोबर. ह्या द्रव्याचं संघटन म्हणजे काय करायचं, त्याला कलेक्टिव्हली तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला त्याच्या अनेक गुणधर्मांबद्दल समजतं. मग त्यांच्या अवस्था, बरोबर, म्हणजे स्थायू आहे का, द्रव आहे का, वायू आहे, बरोबर. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असलेल्या अणू किंवा रेणू ह्यांच्यामध्ये असलेलं काहीतरी बॉन्डिंग, अशा अनेक गोष्टी या धड्यामध्ये आपण पाहिलेल्या आहेत. त्याचबरोबर पदार्थाच्या रचनेमध्ये काय काय गोष्टी आपण बघतो, ह्या सगळ्याचाही आपण अभ्यास केला होता. थोडक्यात आपण जरा ते काय काय बोललोय रिवाइज करू आणि आजचा मुद्दा सुरू करू. बघा, मी पीपीटी शेअर करते, एक एक मुद्दा आपण रिवाइज करू आणि आजच्या मुद्द्याकडे जाऊ. आज आपण द्रावणाबद्दल बोलणार आहे. बघा, ही आहे आपली पीपीटी, द्रव्याचे संघटन. बघा, त्या धड्यामध्ये आपण काय काय बघणार, अणू आणि रेणूंपासून आपल्या विश्वाला आकार देणाऱ्या प्रत्येक पदार्थाला आपण काय म्हणतो, द्रव्य. द्रव्य हे अणू आणि रेणूंपासून बनलेलं असतं. अणू जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते काही रासायनिक अभिक्रिया होऊन एकमेकांशी बांधले जातात आणि त्याच्यापासून रेणू बनते. म्हणजे रेणूंच्याही छोटे अणू असतात. अणू एकत्र येतात आणि रेणू बनतात. अणू आणि रेणूंमुळेच वेगवेगळे पदार्थ बनतात. म्हणजेच आपल्या आजूबाजूला असलेल्या कोणत्याही गोष्टी बघा, उदाहरणार्थ फोन, तुमचा पेन, वही, पेन्सिल, आपल्या अंगावरचे कपडे, अंगातले दागिने, वही, बॅग, डब्बा, पाण्याची बाटली, पाणी, हवा, हवेतले वायू, जे दिसतंय ते सुद्धा आणि जे दिसत नाहीये ते सुद्धा, हे सगळंचे सगळं आपल्या आजूबाजूचं जे जग आहे, जे विश्व आहे, हे अणुरेणूंनी बनलंय. आणि त्या अणुरेणूंपासून आपल्या आजूबाजूला अनेक पदार्थ वेगवेगळ्या गुणधर्मांचे असतात हे आपल्याला कळतं. आता ह्या पदार्थांची व्याख्या करायला सांगितलं तर पदार्थ म्हणजे काय, खाण्यापिण्याचे पदार्थ, अभ्यासाचे पदार्थ, हे ते पदार्थ नाही आहेत. हे पदार्थ म्हणजे द्रव्य. आणि ह्या द्रव्याची व्याख्या मिळेल त्याला वस्तुमान आहे आणि ज्याने काहीतरी जागा व्यापलेली आहे. सगळ्यात सोपं उदाहरण, आता माझ्यासमोर इथे माझा फोनच आहे, त्या माझ्या फोनने काहीतरी जागा व्यापली आहे बघा, आणि त्याला स्वतःचं काहीतरी वस्तुमान आहे. ह्याला आपण काय म्हणतो, द्रव्य. द्रव्य म्हणजे मॅटर. आता ह्या द्रव्यापासून सगळं जग बनलेलं आहे. द्रव्यामध्ये असलेले अणू आणि रेणू बदलले की त्याचे गुणधर्म बदलतात, रचना बदलतात, ते दिसण्याकरताचे रंग, रूप, अवस्था सगळं बदलतं. आता ह्या अणूंची रचना तुम्ही बघितली तर त्या अणूंची रचना आपल्याला बघावी लागेल. अणूच्या रचनेचा एक धडा आपला ऑलरेडी मागे झालेला आहे. अणूच्या रचनेमध्ये मध्यभागी केंद्रक असतं, आजूबाजूला त्याच्या वेगवेगळ्या कक्षा असतात, त्या कक्षांमध्ये इलेक्ट्रॉन असतात. केंद्रकाच्या मध्यभागी म्हणजे केंद्रकामध्ये एखाद्या अणूच्या मध्यभागी प्रोटॉन किंवा न्यूट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, किंवा नाही, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे दोन अणु कण मध्यभागी असतात आणि आजूबाजूला इलेक्ट्रॉन फिरत असतात. ही अणूची रचना आपण ऑलरेडी अभ्यासलेली आहे. आता पदार्थाची स्थिती, स्थायू, द्रव आणि वायू ह्या तीन अवस्था. स्थायू म्हणजे घन अवस्था, घन पदार्थ, घट्ट पदार्थ, स्थायू अवस्थेतले. द्रव म्हणजे लिक्विड्स आणि वायू म्हणजे आपल्या आजूबाजूला असलेल्या वायू म्हणजे हवेसारख्या लांब लांब ज्यांचे कण पसरलेले आहेत अशा अवस्थेतले पदार्थ. आता प्रत्येकाची काही भौतिक वैशिष्ट्ये आहेत आणि काही रासायनिक वैशिष्ट्ये. भौतिक गुणधर्म म्हणजे काय, प्रत्येक स्थायू अवस्थेतल्या पदार्थाला स्वतःचा एक विशिष्ट आकारमान आहे, वस्तुमान आहे, बरोबर. घनता आहे. द्रवाचं बघितलं त्याला आकार नाहीये पण वस्तुमान, आणि वायूला आकारमानही नाही वस्तुमान नाही, बरोबर. असे त्याचे आपण असे सामान्य भौतिक गुणधर्म ऑलरेडी आपण पाहिलेले. आता रासायनिक अभिक्रियेमध्ये जेव्हा पदार्थ वेगवेगळ्या रचनांमधनं जातो तर त्यांच्या अणूंची रिप्लेसमेंट होते, इकडचा तिकडे तिकडचा तिकडे अशी रचना बदलते आणि नवीन पदार्थ बनतात. थोडक्यात काय, पदार्थ हे अणुरेणूंचे बनलेले आणि अणुरेणूंची रचना बदलली, रासायनिक अभिक्रियेमुळे त्यांच्यात काहीतरी बदल झाले की आपल्याला नवे पदार्थ मिळतात, ज्याला आपण संयुग म्हणतो, बरोबर. आता पदार्थांच्या रचनेमधल्या
मूलभूत घटकांबद्दल म्हणजे अणू आणि रेणूंबद्दल आपण डिस्कशन केलं. त्यांची सूक्ष्म रचना. एखादा पाण्याचा रेणू तुम्ही बघितला, त्याच्यामध्ये 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन असे 3 जण असतात. पाणी बघितलं, कार्बन डायऑक्साईड, कार्बन आणि 2 ऑक्सिजन असे 3 असतात. मिथेन, मध्यभागी कार्बन, आजूबाजूला 4 हायड्रोजन. बेन्झिन, 6 कार्बन, 6 हायड्रोजन आणि मध्ये एक रिंग, अशी षटकोनी रिंग अशी त्याची रचना असते. वेगळ्या वेगळ्या रचनेमध्ये वेगळे वेगळे अणू टाकले की आपल्याला वेगळे वेगळे पदार्थ मिळतात. हा त्यांचा रासायनिक मेकअप आहे. मेकअप म्हणजे कसं बनलेलं आहे ते. मेकअप म्हणजे चेहऱ्यावरचा मेकअप नाही. खरं तर त्याचा अर्थही तेच आहे, मेकअप म्हणजे स्वतःला बनवणं. तसंच रासायनिक मेकअपचा अर्थ आहे की त्याला रासायनिक पद्धतीने कसं बनवलेलं आहे, ते कसं बनलेलं आहे, त्याच्यामध्ये कुठे कुठे काय काय टाकलंय आणि त्याच्यातनं काय निर्माण झालंय, याला म्हणतात पदार्थाची रचना. पदार्थांच्या कणांची वैशिष्ट्ये आपण ऑलरेडी बघितलेली आहे. अणूंची रचना आपल्याला माहिती आहे. हे अणू सतत गतीमध्ये असतात. सतत कोणत्या ना कोणत्या व्हायब्रेशन मोडमध्ये किंवा इकडे तिकडे हलणं, लांब असेल तर लांब लांब फिरणं, अशा गतीमध्ये असतात. स्थायू अवस्थेमध्ये असलेल्या कणांना जास्त जागाच नाही, ते एकमेकांना चिटकून चिटकून बसलेले असतात, म्हणून तर ते घन अवस्थेत आहेत ना. अशा पद्धतीने हे जे पदार्थ आहेत त्यांचे कण जे आहेत ते एकमेकांना घट्ट चिकटलेले असतात, बरोबर. पण या पदार्थांना, ह्यांच्या कणांना जर गती मिळाली, स्थायू मधल्या कणांना जागा मिळाली, गती मिळाली की ते द्रवावस्थेत जातात. द्रवामधनं आणखीन त्यांना एनर्जी म्हणजे अजून त्यांना ऊर्जा मिळाली, लांब जाण्याची परिस्थिती आली तर ते वायू अवस्थेमध्ये जातात. म्हणजे सारखी त्यांची गती, त्यांच्या ऊर्जा, गती आणि त्यांच्यामध्ये असलेल्या अवस्था यांचा परस्पर संबंध आपल्याला कळतो. शिवाय त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युल अट्रॅक्शन असतं, म्हणजेच 2 अणूंमधलं परस्पर आकर्षण, आण्विक आकर्षण, परस्पर अणूंमध्ये असलेले आकर्षण. ठीक आहे. आता पदार्थांचे प्रकार परत बघा चित्रामध्ये. पहिले लाल लाल रंगाचे जे बॉल आहेत हे घन अवस्था, घन, धन नाही, घ घराचा, घन अवस्था. त्याच्यामध्ये जे लाल लाल बॉल आहेत ते एकमेकांना घट्ट चिकटलेले आहेत. निश्चित आकार आहे, त्याचं विशिष्ट एक कॉम्पॅक्ट पदार्थ येतो, घनता जास्त आहे, पाण्यात टाकलं की बुडतात ना, घट्ट पॅक केलेत, एकमेकांना चिटकून बसलेले आहेत. दुसरे आहेत द्रव. द्रव पदार्थांना आकार नाही. तुम्ही पाण्याला ग्लासमध्ये टाकलं तर ग्लासच्या आकारात जाईल, वाटीत टाकलं तर वाटीच्या आकारात जाईल, वॉटर बॉटलमध्ये टाकलं तर वॉटर बॉटलच्या आकारात जाईल. म्हणजेच द्रव पदार्थांना स्वतःचा निश्चित आकार नाहीये, पण निश्चित व्हॉल्यूम, व्हॉल्यूमचा अर्थ आहे वस्तुमान, त्याचं व्हॉल्यूम फिक्स आहे. आणि ते त्यातले जे कण आहेत ते एकमेकांना जरा जरा लांब आहेत पण एकमेकांच्या संपर्कात आहेत. आणि वायू अवस्थेमध्ये कोणताच आकार पण नाही, आकारमान पण नाही, कण कितीही लांब पसरू शकतात आणि ते मुक्तपणाने हलतात, डोलतात, नाचतात, लांब लांब आहेत ते. घन अवस्था म्हणजे परीक्षेच्या हॉलमध्ये आपण जेव्हा बसतो ना, आपल्याला कमी वेळामध्ये जास्त पेपर द्यायचा असतो, आठवत नसतं, माहिती असतं, समजत नसतं बरोबर हेच का काय, असं ते टेन्शन असतं, ते घन अवस्थेतल्या सगळ्या कणांचं असतं, घट्ट चिटकून बसलेले. मधली सुट्टी म्हणजे द्रव अवस्था, थोडीशी मोकळीक आहे पण तरी आपण शाळेतच आहे. आणि वायू अवस्था म्हणजे शाळा सुटली की आपण जे पळतो, तसं काही शाळेमध्ये आपल्याला काही त्रास नसतो, पण ते एक बंद जागा असते ना, तिकडनं बाहेर पडणं किती मस्त वाटतं, घरी पळत जायचं आपल्याला. म्हणजेच काय, जसे आपण तसेच आपल्या आजूबाजूला असलेले कण म्हणजेच अणू आणि रेणू. आपल्या आतमध्ये पण तेच आहे, आपलं शरीर पण अणुरेणूंचंच बनलंय. म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी जे आपण करतो ते सगळं हे अणू आणि रेणू करतात. घन अवस्थेमध्ये घट्ट चिटकून बसतात, द्रव अवस्थेमध्ये थोडेफार फिरतात, वायू अवस्थेमध्ये पळूनच जातात, लांब लांब कुठे पळू शकतात, बरोबर. अशा पद्धतीने पदार्थांच्या अवस्थांचे प्रकार आपण पाहिले. आता पदार्थांची स्थिती घन, द्रव, वायू ही सुद्धा आपल्याला माहिती आहे. त्यातले घटक आवर्त सारणी आपण मागच्या वेळेला बोललो होतो की त्याच्यामध्ये सगळ्या मूलद्रव्यांची वर्गवारी आहे, त्यांच्या रचना, त्यांचे प्रोटॉन इलेक्ट्रॉनची संख्या, त्यांची रासायनिक चिन्ह, त्यांच्या संज्ञा, वजन, ह्या सगळ्याची माहिती तिथे आपल्याला मिळते. आणि त्यांचे आता धातू, अधातू, धातू सदृश्य असे प्रकार सुद्धा आपण पाहिले होते. धातू हे चमकदार असतात, त्याच्यानंतर ते विद्युत आणि उष्णतेचे सुवाहक असतात, त्यांना एक चकाकी असते, त्यांचा एक विशिष्ट नादमयता गुणधर्म असतो. हे सगळं अधातूमध्ये नसतं, धातूंच्या अगदी विपरीत असतात. आणि मध्ये हे पिवळ्या रंगाचे दिसतात ना, बी, सी, जीई, एस, एसबी, टी आणि एटी,
हे 7 आहेत ना, 1 2 3 4 5 6 7, ते 7 जण जे आहेत धातू सदृश. धातू पण नाही, ते अधातू पण नाही, ते मधलेच आहेत 7, त्यांच्यामध्ये या दोघांचेही गुणधर्म असतात. आता नॉन मेटल्स म्हणजेच अधातू, हे आपल्याला इकडे दाखवलेत बघा, हायड्रोजन आणि हे इकडचे डार्क ब्राऊन कलरचे. या धातूंचे अधातूंचे गुणधर्म हे अगदी धातूंच्या विरुद्ध असतात. त्यांना चकाकी नसते किंवा ते शक्यतो हे तीनही अवस्थांमध्ये असतात. पण धातू हे मोस्टली सगळे स्थायू अवस्थेमध्ये आहेत. एक्सेप्शन आहे त्याचं, म्हणजे त्याचा अपवाद आहे मर्क्युरी म्हणजे पारा. पारा हा धातू आहे आणि तो लिक्विड स्टेटमध्ये, पण बाकी सगळे सहसा स्थायू अवस्थेमध्ये असतात. याचे एक्झॅक्टली उलटे वायू, द्रव आणि काही स्थायू अवस्थेमध्ये असलेले अधातू असतात. आणि हे जे त्याच्यामध्ये अधातूंमध्ये एक आणखी गट आहे जो आहे राजवायू. ते कधीच कोणाबरोबर रिॲक्ट करत नाही. ते जगातले सगळ्यात श्रीमंत लोक असतात, सगळे त्यांच्याकडे औषध, त्यांना काहीच कमी नाही. त्याच्यामुळे ते कोणाशी भांडत नाही, कोणाला तरी बोलत नाही, त्याला काही फरकही पडत नाही. त्यांचं आयुष्य स्थिर आहे, बरोबर. असे असतात नॉन मेटल्स. उष्णतेचे विद्युतचे दुर्वाहक असतात. त्यांना चकाकी नसते, झळाळी नसते, त्यांचा आवाज होत नाही, असे कसे तरी काळे बुळे पडलेले असे पावडर सारखे कसे तरी ते असतात. पण ते खूप इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात. इलेक्ट्रॉन खेचून घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये फार असते. घटकांचे प्रकार मेटलॉइड. आता ह्या तिसऱ्या म्हणजे धातू सदृशामध्ये काही धातूंचे काही अधातूंचे असे गुणधर्म एकत्र झालेले हे आदले मधले असतात. हे उष्णता वाहून नेतात का? नाही. वाहून नेत नाहीत का? नाही. दोघांमधले अर्ध अर्ध करतात. आता संयुग म्हणजे काय? दोन किंवा अधिक भिन्न अशा अणूंच्या एकत्र येण्यामुळे जे काही रासायनिक पदार्थ बनतो त्याला आपण संयुग म्हणतो. संयुगामध्ये दोन किंवा दोनाहून अधिक असे वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे अणू एकत्र येतात, त्यांच्यामध्ये काहीतरी रासायनिक बंध बनतात आणि एक नवा पदार्थ बनतो, त्याला आपण संयुग असं म्हणतो. संयुगांची वैशिष्ट्य काय आहेत? ते मूळ घटकांपेक्षा वेगळे असतात, एकदमच वेगळे. त्यांचं रासायनिक सूत्र काय असतं? कंपाऊंड मधल्या अणूंचा प्रकार आणि संख्या हे दाखवतं की त्यांचं रासायनिक सूत्र काय आहे. समजा आता इथे आहे C3H6, हे त्याचं रासायनिक सूत्र आहे. 3 कार्बन आणि 6 हायड्रोजन. बघा बरं, 1 2 3, 3 कार्बन काळे बॉल, 1 2 3 4 5 6, 6 पांढरे बॉल, म्हणजे किती झाले? C3H6. हा झाला आपला प्रोपिलिन. म्हणजेच काय? हा एक कंपाऊंड आहे, हे एक संयुग आहे, ह्याच्यामध्ये हायड्रोकार्बन म्हणजे एक हायड्रोजन आणि कार्बनचा एक संयुग आहे. ह्याच्यामध्ये काय झालंय? कार्बन कार्बन मध्ये दुहेरी बंध आणि बाकी कार्बन हायड्रोजन मध्ये सगळे एकेरी बंध आहेत. म्हणजेच काय? आपल्याला कोण कोण भाग घेते रासायनिक अभिक्रियेमध्ये, किती प्रमाणामध्ये भाग घेते, कशी रचना करते, हे सगळं आपल्याला मांडून दाखवता येतं. संयुग म्हणजे दोनहून अधिक मूलद्रव्य एकत्र येऊन केलेली रासायनिक अभिक्रिया. आता संयुगांचं वर्गीकरण आपण कसं करू शकतो? सेंद्रिय संयुग, असेंद्रिय संयुग. म्हणजेच काय? ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये शक्यतो सगळेच्या सगळे कार्बनचे, कार्बन आणि हायड्रोजनचे म्हणजे कार्बन हायड्रोजन हायड्रोकार्बन असे सगळेच्या सगळे जे असतात ते सेंद्रिय म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात. मग असेंद्रिय कोण असतात? ज्यांच्यामध्ये हायड्रोजन आणि कार्बन नसतात ते असेंद्रिय असतात. त्याच्याबरोबरच ऍसिड बेस संयुग म्हणजे जे प्रोटॉन देतात किंवा इलेक्ट्रॉन देतात. इलेक्ट्रॉन देणारे जे असतात ते असतात बेसिक, म्हणजे ते कोण असतात? धातू. आणि इलेक्ट्रॉन घेतात ते कोण असतात? ऍसिडिक, ते कोण असतात? अधातू. आयनिक संयुगे म्हणजे काय? आयन्स. ऍटमचे जेव्हा आयन बनतात, एखादा अणू जेव्हा स्वतःचे इलेक्ट्रॉन देऊन टाकतो किंवा घेऊन टाकतो, जर सोडियम स्वतःचा एक इलेक्ट्रॉन देतो आणि सोडियम वरती येतो एक धनप्रभार, म्हणजे तो आता झाला आहे सोडियमचा आयन. असे जे आयन्स एकमेकांना परस्पर भिन्न आकर्षण बलामुळे पकडून ठेवतात त्याला आपण म्हणतो आयनिक बंध, म्हणजेच ते आहे आयनिक संयोग. आता त्याचं काय काय मिश्रण हा तिसरा जो घटक आहे त्याच्याबद्दल आपण बघू. मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे हा तिसरा भाग. मूलद्रव्य म्हणजे निसर्गामध्ये मिळणारी मूळ तत्व, त्याच्यापासून सगळं जग बनलेलं आहे. संयुग म्हणजे मूलद्रव्यांच्या रासायनिक अभिक्रियेतनं बनलेली मिश्रण आणि बनलेली संयुग, त्याच्यामध्ये काही विशिष्ट प्रमाण ठरलेलं असतं. पण मिश्रणामध्ये कोणीही कुठेही कसंही मिक्स होतं, त्याला काही प्रमाण नाही, त्याला काही निश्चित नाही की व्हायरस पाहिजे,
नाही झालं तरी काही प्रॉब्लेम, नाही झाला तरी काही प्रॉब्लेम, असे जे असतात त्याला म्हणतात मिश्रण. मिश्रण हे 2 किंवा अधिक शुद्ध पदार्थांचे मिश्रण आहे, जे रासायनिक दृष्ट्या बंधनकारक नसतं. चहा, लिंबू पाणी, भेळ, हवा ही सगळी मिश्रणाची उदाहरणं आहेत. म्हणजेच काहीतरी कशात तरी मिक्स केलेलं आहे, पण त्याचं प्रमाण माहित नाही. प्रमाण चुकलं तर प्रॉब्लेम येईल का? असंही नाही. प्रमाण चुकलं तर ती वस्तू बदलेल का? असंही नाही. तुम्ही भेळ करताना शेव जास्त टाका, कमी टाका, कैरी टाका, टाकूच नका, खट टाका, कुरमुरे वेगळे घ्या, काही फरक पडत नाही. ती भेळच असते, हो की नाही? चव बदलेल पण वस्तू नाही बदलणार, बरोबर? त्याला म्हणतात मिश्रण. पण पाण्याच्या बाबतीमध्ये असं होऊ शकत नाही. पाण्यामध्ये H2 आणि O हे ठरलेले आहे. H2 च्या जागी समजा मी Cl2 टाकू का? Cl2O शक्य नाही. Cl2O झालं की ते पाणी उरत नाही. पाण्याची व्याख्याच H2O आहे, बरोबर? म्हणजेच संयुगांमध्ये एक फिक्स गोष्ट आहे जी मिश्रणांमध्ये नाही. आता मिश्रणाचे प्रकार. समांगी मिश्रण आहे. सर्व एक समान रचना, खाऱ्या पाण्याचं द्रावण किंवा पितळेसारखे मिश्र धातू. तुम्ही त्याच्यामध्ये त्याला होमोजिनियस म्हणतात. पाण्यामध्ये साखर टाकली, विरघळवली की ते कळत पण नाही की पाण्यामध्ये साखर आहे, इतके त्याच्यामध्ये ते विरघळून जातात. त्याला समांगी मिश्रण म्हणतात. विषमांगी मिश्रण म्हणजे काय? एकाहून जास्त वेगवेगळे पदार्थ जेव्हा तुम्ही ऍड करता आणि ते वेगवेगळे दिसतात तेव्हा त्याला विषमांगी मिश्रण म्हणतात. उदाहरणार्थ, पाण्यामध्ये तुम्ही वाळू टाकली आणि त्याला मिसळलं, तुम्ही कितीही मिसळा पण ते वेगवेगळेच भाग राहणार आहेत. हे आहे विषमांगी मिश्रण. विषमांगी म्हणजे विषम अंगी मिश्रण, विषमांगी मिश्रण. नंतर आहे कलील मिश्रण. आता ह्याला अर्थ काय बघा. धुकं किंवा दूध यांच्यासारख्या माध्यमामध्ये निलंबित केलेले सूक्ष्म आणि विखुरलेले कण. दूध हे एक मिश्रण आहे. त्या दुधाचा रंग पांढरा आहे. त्या पांढऱ्या रंगाचा अर्थ असा आहे की त्याच्यामध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी एकत्र आहेत आणि त्याचा एकत्रित रंग पांढरा आहे. आपण याच्यामधनं हा वेगळा, तो वेगळा, तो वेगळा असं काढू शकत नाही. त्याला म्हणतात कलील मिश्रण. ठीक आहे. म्हणजेच मिश्रणांचेही वेगवेगळे प्रकार असतात. पूर्णपणे विरघळणारे, न विरघळणारे आणि इतके विरघळलेले आहेत की त्याच्यातले भाग वेगळे वेगळे करणे. ठीक आहे. हे झाले आपले मिश्रणाचे प्रकार. आता मिश्रणाची व्याख्या काय? 2 किंवा अधिक पदार्थांचे एकसंघ मिश्रण. फक्त विरघळणारे, न विरघळणारे असे त्याचे अनेक प्रकार पण असतात. त्याचे वैशिष्ट्य सर्व एक समान रचना किंवा उघडवणं आपण अदृश्य कण बघू शकतो. अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. आता मिश्रणाचे घटक. इथून आपला आजचा मूळ मुद्दा सुरू होतो. मिश्रणामध्ये द्रावण, द्राव्य आणि ह्या सगळ्यापासून बनलेले एक सोल्युशन असं तयार होतं. द्रावण म्हणजे पाणी, द्राव्य म्हणजे मीठ. जेव्हा आपण मीठ टाकतो पाण्यामध्ये तर जे काही पाणी आहे त्याला आपण द्रावण म्हणतो. त्याच्यामध्ये विरघळणारे आपला पदार्थ. द्राव्य म्हणजे जे विरघळतं, बरोबर? आणि त्या दोघांपासून जे बनतं त्याला आपण म्हणतो पाण्याचं आणि मिठाचं मिश्रण, बरोबर? इंग्लिशमध्ये ह्याला चांगले शब्द सोल्यूट, सॉल्व्हंट आणि सोल्युशन, बरोबर? कॉन्सन्ट्रेशन म्हणजे त्याची संहती. दिलेल्या पाण्यामध्ये किती चमचे मीठ टाकलं? 2 चमचे मीठ टाकलं तर ते खारट झालं. 4 चमचे टाकलं तर ते अति खारट झालं आणि 6 चमचे टाकलं तर त्याच्यामध्ये आता अजिबात जागा नाही आणखीन मीठ टाकायला, म्हणजे ते आता जास्त संहत असं मिठाचं द्रावण तयार झालेलं आहे, बरोबर? आता मिश्रणाच्या वेगवेगळ्या गोष्टी, एक एक मुद्दे. निलंबन. विषम मिश्रण जिकडे द्रव पदार्थांमध्ये कण विखुरलेले जातात. आता सोल्यूट म्हणजे सस्पेन्शन सॉल्व्हेंट मध्ये विरघळलेला पदार्थ. ते वेगळं कसं करायचं आपण? फिल्ट्रेशन सारख्या भौतिक पद्धतीने वेगळं करू शकतो. उदाहरणार्थ, चहा आणि त्यातला म्हणजे चहा जो आपण पितो त्यातला चहाचा गाळ वर राहतो आणि खाली चहा असतो. ह्याच्यामध्ये आपण फिल्ट्रेशन म्हणजे गाळणे या पद्धतीचा उपयोग करतो. हे सगळं आपण आता पुस्तकात सुद्धा बघणार आहे. कोलायडल सोल्युशन म्हणजे एक असं विषम मिश्रण आहे की तिथे एकाच पदार्थाचे लहान लहान कण दुसऱ्या पदार्थामध्ये समान रीतीने. आपल्या समोर धुकं असतं, धुकं. त्या धुक्यामध्ये आपल्याला समजत नाही पाण्याचे कण कुठे आहेत, धूर कुठे आहे, धुकं आहे, वायू कुठे, काही समजत नाही. कसा पांढरा पडदा असतो फक्त. म्हणजे हे कोलॉइडल सोल्युशन आहे, कलील आहे. आता याचा अर्थ असा आहे की ढगाळ ढगाळ वातावरण आहे पण त्यात तुम्ही बाहेर पडू नाही शकत, तुम्ही ते बाजूला करू नाही शकत. ते आपोआप बाजूला जेव्हा होतं तेव्हा तुम्हाला ते समजतं की तुम्ही याला हा वेगळा, तो वेगळा, तो वेगळा करू नाही शकत. जसं की आपण
पाणी आणि मीठ ह्यालाही वेगळं नाही करू शकत. पाणी आणि वाळू बघूनच कळतं की हे वेगवेगळे आहेत, बरोबर. आता संयुगांचे आण्विक सूत्र म्हणजे अणूच्या रचनेमधनं आपल्याला अणूचे सूत्र कळतं. संयुगांचं म्हणजे संयुग म्हणजे एकाहून अधिक मूलद्रव्य एकत्र येऊन जी बनतात त्यांना आपण संयुग म्हणतो. उदाहरणार्थ फ्लोरीन ह्या रेणूमध्ये दोनही अणू हे फ्लोरीनचेच आहेत. F2 हा त्याचा आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे त्याच्या मॉलिक्युलचा फॉर्म्युला रेणूचे सूत्र. क्लोरीन मध्ये पण Cl2 दोनही जे त्याचे अणू आहेत ते क्लोरीनचेच आहेत. सल्फर S8 म्हणजेच ही अशी रचना आहे ज्याच्यामध्ये एकाच रेणूमध्ये त्याचेच अणू आहेत. ठीक आहे. तर त्याचं अणूचं सूत्र म्हणजे त्याला स्टेबिलिटी येण्याकरता त्याला स्थैर्य येण्याकरता अणू स्वतःची रचना कशा पद्धतीने मांडतात त्याला आपण त्याची रचना त्याचं आण्विक सूत्र या पद्धतीने समजून घेऊ शकतो. रासायनिक सूत्र आणि अणूचे सूत्र म्हणजे आण्विक सूत्र. रासायनिक सूत्र म्हणजे काय? हे पदार्थाच्या रासायनिक रचनेचे प्रतिकात्मक प्रतिनिधित्व करतं. समजा आम्ही सांगितलं रासायनिक सूत्र आहे मिथेन CH4 तर ह्याच्यामधनं कळतं की C1 कार्बन 4 हे त्याचं रासायनिक सूत्र झालं, मॉलिक्युलर फॉर्म्युला. अणूचे सूत्र म्हणजे काय? त्याच्यामध्ये उपस्थित असलेल्या सगळ्या अणूंची संख्या आणि प्रकार. ठीक आहे. म्हणजेच काय की त्याच्यामध्ये कोण कोण आहे हे जरी कळलं तरी पण त्या अणूचं सूत्र झालं. आता मुख्य फरक काय? रासायनिक सूत्र सोपं आहे तर अणुसूत्र अधिक तपशीलवार माहिती प्रदान करतं. रासायनिक सूत्रामध्ये त्यांच्या रचना कार्बन मध्ये 4 हायड्रोजन काढलं की मला कळतं हे मिथेन आहे. पण त्याला तुम्ही डिटेल मध्ये काढलं त्याचं बॉन्डिंग असं तसं इथे स्ट्रक्चर असं हा बॉन्ड असा तर त्या रचनेपेक्षा त्याच्यामध्ये असलेल्या मॉलिक्युल्स मध्ये असलेल्या रेणूंची संख्या त्यांचे प्रकार हे जिथे प्राकर्षाने अभ्यासले जातात ते अणूचं सूत्र. म्हणजे रासायनिक सूत्र हे सोपं आहे तर अणूचं सूत्र जास्त डिटेल माहिती देतं आपल्याला. ठीक आहे. नंतर व्हॅलेन्सी म्हणजे संयोजन. हे सगळं बघण्यापूर्वी आपण जरा आता पुस्तकाकडे जाऊया. पुस्तकामध्ये हा घटक आपण कसा बघतोय ते जरा एकदा बघू. आपला धडा आहे द्रव्याचे संघटन. बघा आपण काय काय गोष्टी बघितल्या होत्या त्या जरा आता पुस्तकात एकदा बघूया. द्रव्याची अवस्था, बर्फ, पाणी, वाफ यातला फरक, त्यानंतर लहान लहान कण म्हणजे कुठले. आता मोहरीच्या दाण्यांची हालचाल वगैरे हे सगळे प्रयोग आपण मागच्या वेळेला ऑलरेडी बोललो होतो. स्थायू द्रव वायू अवस्थांमधला फरकही आपण बोललो होतो. त्याच्यानंतर ह्या सगळ्यांची रासायनिक सूत्र आणि द्रव्यांचे प्रकार कोणते हे पण आपण पाहिलं होतं. पाणी हे संयुग आहे, कार्बन हे मूलद्रव्य आहे, ऑक्सिजन मूलद्रव्य, हवा मिश्रण, अल्युमिनियम धातू आणि मूलद्रव्य, पितळ धातू मूलद्रव्य, कार्बन डायऑक्साईड संयुग. बरोबर. अशा पद्धतीने संयुग, मिश्रण आणि मूलद्रव्य असं आपण त्याचं विभागवारी करू शकतो म्हणजे विभागणी करू शकतो. आता आपल्याला हेही बघायचंय की अच्छा ह्या वरच्या टेबलमध्ये ह्या सगळ्याच्या प्रॉपर्टीज आपल्याला खूप स्पष्ट आणि सोप्या करून दिलेल्या आहेत. पाणी, दूध ह्या दोन संयुगांबद्दलची माहिती सुद्धा आपण मागच्या वेळेला बघितलेली होती की ही पाणी हे संयुग आहे पण दूध हे मिश्रण आहे. आठवतंय? पाण्यामध्ये H2O अशी रचना आहे पण दुधामध्ये शर्करा, स्निग्ध पदार्थ, प्रथिनं, पाणी हे सगळं एकत्र आहे. त्याच्यामध्ये काही काही वेगवेगळ्या गोष्टींचं वेगळं प्रमाण आहे. शिवाय गायचं दूध वेगळं, म्हशीचं वेगळं, उंटाचं वेगळं, बकरीचं वेगळं. ह्या प्राण्यांच्या वेगवेगळ्या ह्याच्याप्रमाणे म्हणजे प्रजातींप्रमाणे त्याच्यामधल्या वस्तूंचं प्रमाणही वेगवेगळं आहे. बरोबर. त्यातली प्रामुख्याने शर्करा ही दुग्ध शर्करा लॅक्टोज आहे आणि ते द्रव अवस्थेमध्ये असतं म्हणून आपण दूध असं सगळ्यांना सर्वसामान्यपणे म्हणतो पण ते एक मिश्रण आहे, संयुग नाही. ठीक आहे. आता मूलद्रव्यांचे प्रकार हे आपण मगाशी जे बघितले धातू आणि धातू सदृश संयुगांचे प्रकार. सेंद्रिय आणि कार्बनीय संयुग बघा, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक संयुग हे आपण बघितलं ना मगाशीच पीपीटी मध्ये, हे तेच आहे. मिश्रणांचे प्रकार आपण काय बघितले होते? समांगी आणि विषमांगी, पूर्णपणे विरघळलेले आणि पूर्णपणे न विरघळलेले असे दोन प्रकारचे मिश्रण आपण पाहिले. आता पुढच्या मुद्द्यामध्ये आपण त्याच्या द्रावणांच्या वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे द्राव्य म्हणजे जे विरघळतं आणि द्रावक म्हणजे जे विरघळवतं आणि द्रावण म्हणजे त्याचं सोल्युशन. म्हणजेच बघा
हे आहे द्रावण. याच्यामध्ये आहे हे पाणी. पाण्याला काय म्हणतात बघा, मिठाचे पाण्यातील द्रावण. आपण ह्याच उदाहरण घेऊया. जो घटक पदार्थ सर्वाधिक प्रमाणात असतो त्याला द्रावक म्हणतात. आता हे काय आहे, पाणी, ते आहे द्रावक. बरोबर. ह्याचं प्रमाण जास्त आहे. आता ह्याच्यामध्ये आपण घालूया थोडंसं मीठ. मिठाचं प्रमाण त्या मानाने कमी आहे. त्याला आपण म्हणतो द्राव्य. द्राव्य म्हणजे ज्याला आपण विरघळवणार आहे ते द्राव्य. द्राव्य आणि द्रावण, द्राव्य आणि द्रावक मिळून जे बनतं ते आहे द्रावण. ठीक आहे. पाणी हे काय आहे आपलं, द्रावक, जे विरघळवत आहे. द्रावणाची अवस्था किंवा द्रावणाची प्रक्रिया पूर्ण करणारा द्रावक. त्याच्यामध्ये जे टाकलंय ते आहे द्राव्य, आणि या सगळ्यांना एकत्रित आपण म्हणतो द्रावण म्हणजे सोल्युशन. ठीक आहे. आता द्रवामध्ये द्रव, वायूमध्ये वायू, स्थायूमध्ये स्थायू, हे आपल्याला माहिती आहे. द्रवामध्ये द्रव म्हणजे पाण्यामध्ये तेल टाकलं, द्रवामध्ये द्रव झालं. वायूमध्ये वायू, आपल्या आजूबाजूला हवा आहे, त्याच्यामध्ये आपल्या कारची हवा म्हणजे वायू जो आहे, विषारी वायू, कसलाही वायू जो धूर सोडते आपली गाडी, वायूमध्ये वायू. स्थायूमध्ये स्थायू म्हणजे लोखंडामध्ये जर मी काही 2-4 गोष्टी टाकल्या, इतर धातू टाकले, कार्बन बिर्बन टाकले, तर स्टेनलेस स्टील तयार होतं. म्हणजेच काय झालं, मी स्थायूमध्ये स्थायू टाकला. द्रवामध्ये वायू होऊ शकतो का, होतो ना. पाणी आहे, त्याच्यामध्ये मी ऑक्सिजन सोडला, वायू. म्हणजे काय झालं, पाण्यामध्ये वायू, द्रवामध्ये वायू. असे अनेक वेगवेगळे प्रकार आपण करू शकतो. निलंबन म्हणजे सस्पेन्शन. बघा, आपल्याला काय बघायचं याच्यामध्ये, की वरील कृतीमध्ये दुसऱ्या चंचुपात्रामध्ये पाणी आणि भुसा या 2 पदार्थांचे विषमांगी मिश्रण तयार झाले. पाणी आणि त्यात तुम्ही भुसा, काय म्हणतात त्याला, लाकडाचा भुसा पाण्यात टाकला, विरघळवला, तर काय होणार आहे, पाणी खाली वेगळं आणि भुसा वरती तरंगणार आहे. बरोबर. हे विषमांगी मिश्रण आहे, ते मिक्स झालेलं नाहीये. हे द्रव आणि स्थायू यांचे मिश्रण आहे. द्रव आणि स्थायू यांच्या विषमांगी मिश्रणाला निलंबन असं म्हणतात. द्रव आणि स्थायू, खाली पाणी, वरती कचरा. जसं एखाद्या तलावामध्ये, एखाद्या तलावात तुम्ही बघितलं असेल, खालच्या बाजूला सगळं पाणीच पाणी असतं, वरती पेपर, कागद, झाडाची पानं. स्थायू आणि द्रव हे वेगवेगळे झालेत त्याच्यामध्ये, ह्याला म्हणतात निलंबन. निलंबनातील स्थायू कणाचा व्यास 10⁻⁴ मीटर असतो, त्यामुळे त्यापेक्षा जास्त असतो, त्यामुळे त्यातून प्रकाशाचे संक्रमण होत नाही. सामान्य गालन कागदावरती हे स्थायू कण आपण जेव्हा गाळतो तेव्हा अवशेषी म्हणून राहतात, आणि गालन क्रियेने निलंबनातील द्रव आणि स्थायू घटकांचे विलगीकरण होते. म्हणजे ह्या 2 जे काही पदार्थ आहेत त्यांच्यामधल्या पार्टिकल्सची संख्या ही मोठी आहे. म्हणून जेव्हा आपण ते गाळतो तेव्हा ते खालच्या बाजूला येतं ते पाणी, आणि वरच्या बाजूला सगळा कचरा म्हणजे अवशेषी असं ते वरती राहतं. कलील म्हणजे कोलॉइड, जे आपण मगाशी म्हणालो की धुकं असतं किंवा दूध असतं, हे खूपच चांगल्या पद्धतीने मिसळलेले असे मिश्रण आहेत. बघा, पाणी आणि दूध यांचं मिश्रण अर्धपारदर्शक आहे. या मिश्रणाच्या पृष्ठभागावर प्रकाशाचे आपतन केले, त्याचं काही प्रमाणामध्ये संक्रमण आणि काही प्रमाणामध्ये अपस्करण होतं. म्हणजे तुम्ही दुधामधनं लाईट सोडला तर थोडासाच आरपार जाईल, काही ऍब्झॉर्ब होईल आणि काही आतमधून म्हणजे त्याच्या आरपार जाईल. पण ह्याचं कारण म्हणजे ह्या विषमांगी मिश्रणातील पाण्याच्या प्रावस्थेमध्ये दुधाच्या प्रावस्थेचे सूक्ष्म कण सर्वत्र विखुरलेले असतात. पाण्याच्या रेणूंच्या मध्ये मध्ये दुधाचे रेणू इतके पक्के बसलेले आहेत की त्यातनं तुम्ही त्याला वेगळं करू शकत नाही, म्हणून ते सगळं युनिफॉर्म पांढऱ्या रंगाचं असं धुसर दिसतं. बरोबर. ह्या कणांचा व्यास 10⁻⁻ मीटरच्या जवळपास असतो. अशा विषमांगी मिश्रणाला कलील म्हणतात. जेव्हा हा जो कणांचा व्यास 10⁻⁵ च्या जास्त असतो तेव्हा आपण त्यांना गाळू शकतो. तेवढाच असेल तर ते विषमांगी मिश्रण कलील म्हणजे कोलॉइड फॉर्म मध्ये असतं. ठीक आहे. मात्र कलिलातील कणांच्या व्यासापेक्षा सामान्य गलन कागदाची छिद्र मोठी असल्यामुळे
गालन क्रियेमुळे कलिल ह्या विषमांगी मिश्रणांचे विलगीकरण होतच नाही. आणि म्हणून दूध स्वतःच एक कलिल आहे. तुम्ही दूध गाळलं की दूध पूर्णच्या पूर्ण पांढऱ्या रंगाचंच खाली येतं. त्याच्यामध्ये तुम्ही त्याला वेगळं करूच शकत नाही. ठीक आहे. त्यामध्ये पाणी ह्या माध्यमामध्ये प्रथिन, स्निग्ध पदार्थ इत्यादींचे स्थायू कण आणि द्रवथेंब यांचा व्यास 10⁻⁵ च्या आसपास असतो. आणि म्हणूनच त्यांना आपण विलग करू शकत नाही. वायूंमध्ये स्थायू, वायूमध्ये द्रव असे आणखी सुद्धा कलिल आहेत. म्हणजे बघा ना, वायूंमध्ये स्थायू म्हणजे धूर. धूर म्हणजे काय असतं? वायू आहे हवा, त्याच्यामध्ये स्थायू म्हणजे आपण जे काही कार्बन बिर्बन सोडतो हवेमध्ये ते त्याच्यात जाऊन अडकतात, म्हणजे धूर काळा काळा. वायूमध्ये द्रव, धुक, आजूबाजूला वायू आहे त्याच्यामध्ये पाण्याचे थेंब गेले, धुक, ढग, हे कलिल आहेत. आता संयुग, संयुगांचा अभ्यास करताना आपल्याला काय बघायचंय? एक त्यांनी वरती आपल्याला प्रयोग दिलाय की लोह केस आणि गंधक चूर्ण मिसळून मिळालेल्या द्रव्याची नालाकृती चुंबकाने परीक्षा घ्या आणि तयार झालेले द्रव्य म्हणजे लोह आहे का गंधक मिश्रण आहे, त्याला दोन्ही घटकांचे गुणधर्म आहेत, तर कण पिवळे गंधकाचे होते का असं जे काही विचारले. काळे दिसले ते लोहाचे होते. लोह चुंबकाकडे ओढल्या जाणाऱ्या लोहपणांचा गुणधर्म का हा कायम होता. म्हणजेच जे काही तुम्ही मिश्रण बनवलंय त्याच्यामध्ये लोह आणि गंधक हे घटक स्वतंत्र स्थितीमध्ये होते. या उलट लोहकीस आणि गंधक एकत्र तापवून थंड केले असता त्यावर चुंबकाचा परिणाम झाला नाही आणि गंधकाचा वैशिष्ट्यपूर्ण पिवळा रंगही नाहीसा झाला. यावरून लक्षात येते की कृतीमुळे तयार झालेले द्रव्य हे मूळ घटकांपेक्षा वेगळे आहे. आपल्याला प्रयोग काय करायला सांगितला होता? आता जरा प्रयोग बघा. बघा, आपल्याला काय करायला सांगितलं? 2 बाष्पन पात्र घ्या. पहिल्या बाष्पन पात्रामध्ये 7 ग्रॅम लोहकीस, दुसऱ्यामध्ये 4 ग्रॅम गंधक म्हणजे सल्फरचं चूर्ण. दोन्ही बाष्पन पात्रामधील द्रव्याजवळ नालाकृती चुंबक नेऊन त्याचे निरीक्षण करा. पहिल्या पात्रातील सर्व लोहकीस दुसऱ्या पात्रात ओतून काच काढलेले ढवळा आणि नालाकृती चुंबक द्रव्याजवळ नेऊन निरीक्षण करा. तसेच द्रव्याच्या रंगाचेही निरीक्षण करा. आता दुसऱ्या पात्रातील हे द्रव्य थोडे तापवून थंड होऊ द्या. या द्रव्याच्या रंगामध्ये काही बदल झालाय का ते निरीक्षण करा आणि नालाकृती चुंबकाचा काय परिणाम होतो त्याचे निरीक्षण करा. सर्व निरीक्षणे तुम्हाला सगळी लिहायची आहेत. हे सगळे प्रयोग आहेत ना, हे तुम्ही एकदा व्हिडिओ त्याचे बघा, तुम्हाला सगळे समजतील की हे काय काय आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता म्हणजेच काय की काही जेव्हा आपण रासायनिक अभिक्रिया करतो तेव्हा त्याच्यामध्ये मूळ घटकांपासून इतर घटक हे वेगळे होतात. जसं पाणी हे एक संयुग आहे. त्या संयुगामध्ये काय होतं की त्यातल्या ज्या काही हायड्रोजन आणि ऑक्सिजन ह्या 2 वायूंच्या गुणधर्मांच्या अगदी विपरीत गुणधर्म असलेल्या H2O म्हणजे पाण्याच्या रेणूची तयारी, त्याची काय बरं म्हणतात त्याला, तशी रचना तशी होते. हायड्रोजन वायू हा स्वतः जळतो आणि ऑक्सिजन हा ज्वलनाला मदत करतो, पण त्यापासून बनलेलं जे पाणी आहे ते काय करतं? पाणी हे आग विझवतं. म्हणजेच काय, काहीतरी वेगळं तयार होतं. ह्याला आपण म्हणतो संयुग. ठीक आहे. आता आपल्याला या कृतीमध्ये तापवण्याच्या क्रियेमुळे लोह आणि गंधक या मूलद्रव्यांमध्ये रासायनिक संयोग घडून आला. लोह आणि गंधक यांचे अणु रासायनिक बंधने जोडले जाऊन नवीन संयुगाचे रेणू तयार झाले. जसं आपण आता म्हणालो पाण्याच्या बाबतीमध्ये हायड्रोजन ऑक्सिजन एकत्र आले आणि पाणी बनलं, तसं लोह आणि गंधक एकत्र येऊन नवीन संयुग बनले. आता रेणूसूत्र आणि संयोजन, मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड व्हॅलेन्सी बघा. हा आपल्या पीपीटी मधला शेवटचा मुद्दा होता. वरचं सगळं आपलं ऑलरेडी आता बघून झालंय. रेणूसूत्र आणि संयोजनामध्ये काय काय बघायचंय ते एकदा आपण जरा बघूया. आपल्याला खाली एक टेबल पण दिलेलं आहे संयोजन लिहायला आणि तिरकस गुणाकार पद्धतीने आपण शोधून काढणार आहे की ह्यांचं कॅल्क्युलेशन कसं करायचं. बघा, मस्त आहे, हा सगळा इंटरेस्टिंग पार्ट आहे. आता जरा आपण आधी रचना बघूया. रेणूसूत्र आणि संयोजन. संयुगांमध्ये घटक मूलद्रव्यांचे प्रमाण ठराविक असते. संयुगाच्या रेणूमध्ये घटक मूलद्रव्यांचे अणू विशिष्ट संख्येने एकमेकांना जोडलेले असतात. संयुगाच्या एका रेणूमध्ये कोणत्या कोणत्या मूलद्रव्यांचे किती अणू आहेत हे रेणूसूत्राच्या सहाय्याने दर्शवले जातं. रेणूसूत्रामध्ये सर्व घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा आणि प्रत्येक संज्ञेच्या पायापाशी त्या अणूंची संख्या ही माहिती समाविष्ट असते. आता उदाहरण बघा, पाणी. पाण्याचं रेणूसूत्र दिलेलं आहे H2O. याच्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन. हायड्रोजन आहे 2, कुठे आहेत बघा, आहेत. ऑक्सिजन आहे 1, बरोबर. H2O झालं. हायड्रोजन क्लोराईड, इथे लिहिणार आपण हायड्रोजन
आणि खाली येणार आपलं क्लोरीन. आणि याची संख्या किती आहे? 1 आणि 1. नंतर आहे कार्बन आणि हायड्रोजन. कार्बन आहे 1, हायड्रोजन आहे 4. MgCl2, Mg, मॅंगनीज आणि Cl. मॅंगनीज 1 आणि क्लोरीन 2. ठीक आहे. रेणूसूत्र आणि रेणूमधील विविध मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या यातील संबंध आपण आता पाहिला. अणू एकमेकांना रासायनिक बंधाने जोडलेले असतात. दुसऱ्या अणूशी रासायनिक बंधाने जोडले जाण्याची क्षमता हा प्रत्येक अणूचा रासायनिक गुणधर्म आहे. ही क्षमता एका संख्येने दर्शवतात आणि संख्या म्हणजे त्या अणूंची संयुजा. आता संयुजा म्हणजे काय बघा, थोडक्यात आपण जरा ही गोष्ट समजून घेऊया. एक चित्र काढू म्हणजे तुम्हाला संयुजा ह्या गोष्टीचा अर्थ चांगला समजेल. की आपण जेव्हा अणूचे अंतरंग हालरडा केला ना, तेव्हा तुम्हाला ते आपण बोललो असू, पण आता अर्थातच बरेच दिवस झालेत आणि संयुजा महत्वाची गोष्ट आहे, त्याच्यामध्ये आपण चूक नाही करू शकत. एकदा हे पक्का डोक्यामध्ये आपल्याला सेव्ह करून टाकावं लागेल. झालं. ही झाली आपल्या अणूची रचना. हे त्याचं केंद्रक आपण रंगवूया पिवळ्या रंगाने. ठीक आहे. आता पहिल्या कक्षेमध्ये आपण काढले इलेक्ट्रॉन. किती असतात? 2च असतात. दुसऱ्या कक्षेमध्ये आपण काढले इलेक्ट्रॉन 1, 2, 3, 4, 5, 6. आता या अणूची रचना बघून मी त्याचं इलेक्ट्रॉन संरूपण लिहिते 2 आणि 6. धातू मला माहिती नाही काय, मी त्याचं नाव टाकलं X. तसं हा आहे ऑक्सिजन, पण आता आपण त्याचं नाव न लिहिता त्याला माहिती नसलेला एक अणू असं बघूया. आता ह्या अणूच्या इलेक्ट्रॉन संरूपणावरून आपल्याला समजलं की याचा ऍटॉमिक नंबर आहे 8. म्हणजे ह्याचं झी म्हणजे ऍटॉमिक नंबर, त्याची अणुसंख्या, त्याचा अणु अंक 8. त्याची रचना आपण काढली, त्याच्यावरून आपल्याला कळलं पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 6 इलेक्ट्रॉन. आता याची संयुजा किती? संयुजा म्हणजे काय? कोणाला माहिती आहे का? तुम्ही माईक ऑन करू शकता आणि मला सांगू शकता. संयुजा बघा, प्रत्येक अणूला अष्टक पूर्ण करायचं असतं. त्याच्या आयुष्याचं ध्येय आहे 8. बाह्यतम कक्षेमध्ये काहीही करून 8 यायला पाहिजे, हे ध्येय आहे. आता याच्याकडे आहेत 6 आणि याला पाहिजे अजून 2. बरोबर. म्हणजेच आता याची संयुजा आहे 2. 2 इलेक्ट्रॉन याला मिळाले. ते इलेक्ट्रॉन आपण आता काढूया लाल रंगात. 2 इलेक्ट्रॉन याच्यामध्ये आले की काय होईल? याचं अष्टक पूर्ण होईल आणि याला स्थैर्य मिळेल. बरोबर. त्यालाच म्हणतात बाह्यतम कक्षेला बघून काढलेली संयुजा. बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत त्यांना संयुजा इलेक्ट्रॉन म्हणतात. ह्या अणूच्या बाह्यतम कक्षेमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत, तर त्याची संयुजा इलेक्ट्रॉन संख्या आहे 6, पण त्याची संयुजा आहे 2. 6 मध्ये 2च इलेक्ट्रॉनची गरज आहे की त्याचं अष्टक पूर्ण होईल, म्हणजे 8 पूर्ण करायचं. 2 इलेक्ट्रॉन त्याने घेतले की त्याच्यावरती येणार -2 चार्ज. हा या अणूचा प्रभार आहे, ऋणप्रभार. 2 इलेक्ट्रॉन वाढले त्याच्याकडे. इलेक्ट्रॉन हे निगेटिव्ह चार्ज असतात, मायनस. म्हणजे एकाचा -1, दुसऱ्याचा -2 असं त्याच्यावरती जास्तीचं आता वजन आलेलं आहे. म्हणजेच काय झालंय, आपल्या ह्या रचनेमध्ये आपल्याला हे समजलं की आपल्या अणूच्या बाह्यतम कक्षेमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनना जर आपण नीट बघितलं तर त्याचा अष्टक पूर्ण करण्याकरता किती इलेक्ट्रॉन द्यावे किंवा घ्यावे लागतात याच्यावरून त्याची संयुजा ठरते. आणि एकदा संयुजा कळली की आपण त्याची रचना करू शकतो. बघा आता त्याची संयुजा झाली.
त्या संयोजावरून आता आपल्याला त्याचे रासायनिक बंध कसे कसे कोणते कोणते हे ठरवता येतात. बरोबर. आता बघा, आपल्याला हायड्रोजन सॉरी इतर मूलद्रव्य हायड्रोजन ह्या सगळ्यांची संयोजा काढायची आहे. बघा, सोपं आहे. आपल्याला ऑलरेडी त्याची रेणूसूत्र दिलेलं आहे. हायड्रोजन क्लोरीन, एक्स ची संयोजा 1 1 1 1. एक्स म्हणजे हा दुसरा मूलद्रव्य आहे. त्याने एच बरोबर तयार केलेल्या एकूण बंधांची संख्या किती, तेवढी त्याची संयोजा. इथे आपण सगळं आता एच लिहूया. एच इथे काय आहे, नायट्रोजन. इथे काय येणार, हायड्रोजन. इथे पण हायड्रोजन. इथे येणार सोडियम. इकडे येणार कार्बन. इथे होता ऑक्सिजन. इथे येणार आहे सल्फर. इथे पण हायड्रोजन, ब्रोमीन. हा हायड्रोजन आहे, डब्ल्यू वाटायचं. मग आहे आयोडीन. मग आहे हायड्रोजन. मग आहे पुन्हा हायड्रोजन. हायड्रोजनची संयोजा 1 आहे. एक्स ने एच बरोबर तयार केलेल्या एकूण बंधांची संख्या 1. ह्याच्यामध्ये किती बंध आहेत, हायड्रोजन आणि 2 बंध. ह्याच्यामध्ये नायट्रोजन आणि हायड्रोजन 3 म्हणजे 3 बंध. इथे एकच बंध. इथे पण एकच. इथे पण एकच आणि 4. आता याची संयोजन तुम्हाला सांगता येणार नाही का, 2 3 1 1 4 जसे वर इथे लिहिले तेच त्याची संयोजा. म्हणजेच काय, किती इलेक्ट्रॉन दिले, किती घेतले, ह्याच्यावरून त्याची संयोजा ठरते. आता संयुगांचे रेणूसूत्र माहिती असल्यास त्यावरून घटक मूलद्रव्यांच्या संयोजा आपल्याला ओळखता येतात. त्यासाठी हायड्रोजनची संयोजा 1 आहे, हा आपला आधार आहे. आणि आपण मूलद्रव्यांची संयोजा माहिती असल्यास त्यावरून तिरकस गुणाकार पद्धतीने संयोगांचे रेणूसूत्र काढू शकतो. बघा, आता मूलद्रव्यांची संज्ञा कसं करायचं, स्टेप बाय स्टेप जायचं. CO, बरं, सी आणि ओ, कार्बन आणि ऑक्सिजन. कार्बनच्या खाली त्याची संयोजा लिहिली आपण 4, ऑक्सिजन खाली त्याची संयोजा लिहिली 2. आता काय करायचं, तिरकस गुणाकार. कार्बनला 2 आणि ऑक्सिजनला 4 जर गुणलं तर काय होतं, C2O4 असा एक नवीन आपल्याला रेणू मिळतो, है ना. त्याला आपण काय म्हणतो, हे झालं त्याचं रेणूसूत्र. अंतिम रेणूसूत्रामध्ये घटक अणूंची संख्या लहानात लहान आणि पूर्णांकी असावी, याकरता आपण त्याला भागू पण शकतो. मग याला भागलं तर काय येणार आहे त्याचं रेणूसूत्र, CO2. बरोबर ना. C2 भागिले O4 ह्या मूलद्रव्याला, ह्या संयुगाला भागिले 2 केलं तर काय होणार आहे, बे एके बे म्हणजे झाला कार्बन. ऑक्सिजनचं काय येणार आहे, बे दुणे 4 CO2. बरोबर की नाही. हा आपला मित्र CO2 आहे. करेक्ट. म्हणजेच तिरकस गुणाकाराने आपल्याला काय मिळालं, नवीन पद्धतीचा जे काही रेणू आहे तो मिळाला. आता खालील दिलेल्या मूलद्रव्यांच्या जोड्या आणि त्यांच्या संयोजा आपण बघायच्या. त्यांचा तर्कसंगत उपयोग करून त्या मूलद्रव्य जोड्यांपासून तयार होणाऱ्या संयोगांची रेणूसूत्र आपण लिहायची. हे आपण ह्याच्यामध्ये करू शकतो. कार्बन हायड्रोजन. आता कार्बन गुणिला 1 आणि हायड्रोजन गुणिले 4 काय होईल, CH4. नायट्रोजन गुणिले 1 हायड्रोजन गुणिले 3 काय होईल, NH3. फेरस 2, सल्फर पण 2 म्हणजे काय होईल, Fe2 आणि S2. आता हे काय येईल, C2O4. हे जे इथलं येतं C2O4च आहे. मग आपण याला काय लिहायचं, C2O4 म्हणजेच काय, CO2.
ह्याला 2ने भागलं तर हे काय होईल शॉर्टकटमध्ये? FeS, फेरस सल्फाईड. का बरं? दोघांमध्येही समान असे खालचे अंक आहेत, त्याला दोघांनी भागलं की ते त्याच्या सोप्या रूपामध्ये येतं. आता आपल्याला अशा खालच्या अनेक वेगवेगळ्या उदाहरणांना वापरून संयुजा, त्यांच्या रेणुसूत्र ह्या सगळ्यांचा अभ्यास करून आपल्याला त्यांच्यापासून मूलद्रव्य कोणते कोणते ती बघून नवीन संयुग बनवता येतात. ही आपण करून बघायची आणि ही काही कठीण नाहीये, सोपीच आहे. आणि हा आपला धडा इथे संपतो. आज आपण आपला हा केमिस्ट्रीचा दुसरा धडा संपवला. बघा 2 मिनिटं जर आता आपण जाऊया आपल्या इंडेक्सकडे. ते झालं की आपण आज थांबू. बघा कोणते कोणते धडे आपले झालेत आणि पुढचा धडा आपण कोणता करणार? केमिस्ट्रीचा बरं का. आपण बायोलॉजीचा अभ्यास करतो, पण केमिस्ट्रीचा पुढचा धडा कोणता असेल ते जरा एकदा बघूया आणि मग आज आपण थांबूया. बघा आता हा हे बघा आपला अणूचे अंतरंग आता झाला आधी, द्रव्याचे संघटन आज संपला. धातू अधातू हा आपला पुढचा धडा आहे. ठीक आहे. पुढच्या धड्यामध्ये धातू आणि अधातू यांचे डिटेल डिस्कशन आपण करू, त्यांचे गुणधर्म बघू. त्याच्यानंतर प्रदूषण, आपत्ती व्यवस्थापन आपलं ऑलरेडी प्रदूषण संपलंय. आपत्ती व्यवस्थापन पुढच्या वेळेला आपण करणार आहे. नंतर पेशी, पेशी अंगके, मानवी शरीर संस्था. केमिस्ट्रीचा पुढचा धडा धातू अधातू नंतरचा असणार आहे आम्ल आम्लारीची ओळख. मग असेल रासायनिक बदल, रासायनिक बंध. आणि हे सगळं झालं की मग असेल मानव निर्मित पदार्थ. हे आपले पुढचे 3 केमिस्ट्रीचे धडे आहेत. बायोलॉजीचे धडे आपत्ती व्यवस्थापन पुढचा, त्याच्यानंतर पेशी, पेशी अंगके, शरीर संस्था आणि मग त्याच्यानंतर डायरेक्ट परिसंस्था. हे धडे. ठीक आहे. चला पुढच्या वेळेला भेटू. तोपर्यंत हा धडा वाचा. काही शंका असेल तर विचारा. आज आपण इकडे थांबूया. चला बाय. थैंक यू संगीता मैम, थैंक यू प्रेमा मैम. हमारा लेसन आज यहाँ पे खत्म हुआ है. अगली बार हम नया लेसन स्टार्ट करेंगे विद द न्यू स्टार्ट. थैंक यू.